36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. भगूर नगर परिषद निवडणूक 2025 नगराध्यक्ष आणि नगरसेवक प्रचारार्थ दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक भगूर येथे विजय संकल्प सभा पार पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आले आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आले. या सभेसाठी उपस्थित राहून जनतेस संबोधित करण्यात आले. भगूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सौ अनिताताई विजय करंजकर यांच्यासह नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचं आवाहन जनतेस केले. तसेच लाडकी बहिणीला देखील त्यांनी शब्द दिलाय, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही अशी ग्वाही दिली. त्याचबरोबर इतर कल्याणकारी योजना आम्ही सुरू करणार असल्याचं उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आणि तुम्हाला भगूरच्या विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, कारण शिवसेनेसह बालेकिल्ला म्हणून भगूरची ओळख आहे हे त्यांनी सांगितलंय. बोलताना त्यांनी असं सांगितलंय की शहरातील बचत गटाला अर्थसहाय्य करून महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही पावले उचलली आहेत. शासन आपल्या दारी योजना देखील आम्ही सुरू केली आहे, त्याचा फायदा होतोय आणि मुलींना मोफत शिक्षणाची योजना सुरू केली आहे. त्यामुळे अनेक मुली उच्च शिक्षणाचा लाभ घेत आहेत. लाडक्या बहिणींसाठी आम्ही लाडकी बहीण योजना केली, लेक लाडकी लखपती योजना केली, महिलांना 50% ST मध्ये सवलत दिली, मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं, बचत गटाला अनुदान दिलं, ग्रामीण भागात मिळतंय. दादाजी भुसेजी आता आपल्याला शहरी बचत गटांना देखील ते अनुदान सुरू करायचं. नगर विकास विभागाच्या अखत्यारीत आहे. मुलींचं उच्च शिक्षण आपण मोफत केलं. याचं कारण काय? एका मुलीने आत्महत्या केली. ती इंजिनिअरिंग शिकत होती, 50% फी पालक भरत होते, 50% फी सरकार भरत होते. तिला वाटलं 50% फी माझे वडील भरू शकणार नाही आणि कदाचित ते आत्महत्या करू शकतात, म्हणून त्या मुलीने स्वतः आत्महत्या केली. या तुमच्या एकनाथ शिंदे माता सुरक्षित कुटुंब सुरक्षित योजना 3 कोटी महिलांचं महिला आपल्या आरोग्याकडे हेळसांड करतात, दुर्लक्ष करतात. त्याच्यामुळे खूप माझ्या लाडक्या बहिणींना मदत झाली, अनेक बहिणींचे जीव वाचले. त्याचं समाधान आहे. मला काय मिळाले यापेक्षा मी या जनतेला काय दिलं हे पाहणार आहे. तुमचा एकनाथ शिंदे किती प्रॉपर्टी कमावली, किती संपत्ती कमावली, किती पैसे कमावले, यापेक्षा किती माणसं कमावली आणि किती माणसांचं प्रेम कमावलं हे पहा. आणि विजय अप्पा, तुम्हाला मी एकच सांगतो, मी जे काय बोलतो ते मी करून दाखवतो. आणि मला इथे एवढंच पाहिजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये भगूरचा हा किल्ला जो आहे, हा बालेकिल्ला आहे, हा बालेकिल्ला आपल्याला आभारित राखायचा आहे. संपूर्ण टीम विजयी करायची आहे आणि म्हणून भगूर नगर परिषद कमी असलेले हद्द वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी काही ठिकाणच्या खासदारांनी तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे. दारणा घाटाचा विषय आहे. 5 कोटी रुपये मी त्याला निधी मंजूर केलेला आहे. 15 कोटी मंजूर केला. 5% 2 टप्प्यात येत आहे. एक टप्पा आलाय स्वातंत्र्य सावरकरांच्या सावरकर उद्यान 3 पार्कासाठी 40 कोटी निधी मंजूर केला. हे उद्यान पर्यटन मंत्र्यांना सांग, आपल्या शंभरात बाई काय सांगायचं तुम्हाला. पर्यटन विभागाला मी सांगतो, नगरपालिकेच्या माध्यमातून ते झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे. ग्रामीण रुग्णालय मंजूर झालंय आणि ते बांधणं देखील आवश्यक आहे. नगरपालिकेला 25 कोटी पाणी पुरवठा योजनेसाठी मंजूर करण्यात आलेले आहे. भुयारी गटार योजना या ठिकाणी आपण करतोय. शॉपिंग इमारत आहे, विशाळची इमारत आहे, यासाठी आपल्याला पैसे द्यायचे आहे. त्याचबरोबर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे, अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल आहे,
अभ्यासिका आहे, शालेय इमारतीसाठी 20 कोटी रुपये आवश्यक आहे. आणि या ठिकाणी माझ्या ऐदवताईंनी सांगितलंय चर्मकार समाजासाठी समाज मंदिरासाठी देखील निधी आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर मी एकाला बघितलं, अप्पा हे जे नदीच्या बाजूला नदीच्या बाजूला डम्पिंग ग्राउंड आहे, त्याला थोडं बाजूला कुठे करता येईल नाही, ते जरा शोधून घ्या. नगर विकासच्या माध्यमातून आपण त्याची पूर्तता करू, नदी स्वच्छ राहील, पिण्यात अगदी सुंदर आपल्याला समतोल राखला पाहिजे. आणि म्हणून प्लंबर, पेंटर, शेतमजूर, या ठिकाणी वडापाव विक्री करणारे असे सर्वसामान्य उमेदवार या ठिकाणी आणि सर्व समाजाला सोबत घेऊन या ठिकाणी आपण हे पॅनल केलेलं आहे. आणि त्यामुळे मी आपल्याला एवढं सांगेन की बघू ही स्वातंत्र्य लढ्याची भूमिका आहे. यामध्ये कट्टर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भक्त या ठिकाणी जिंकला पाहिजे आणि आप्पा आपला कट्टर समोर. आणि म्हणून आपल्याला एकच सांगतो, तुमच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे बाळासाहेब का सच्चा सैनिक किसी से नहीं डरता. एकनाथ शिंदे जो बोलता वही करता जो बोलता नहीं वो भी करता. इसलिए कई लोगों की बोलती बंद हो जाती है. आणि म्हणून मी जेव्हा कमिटमेंट करतो तो पूर्ण पाळतो, म्हणून लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. आणि म्हणूनच मी आता जे जे बोललेलो आहे ते तुम्हाला सगळं देणार. चांगले रस्ते आता जे झाले, आणखी काही रस्ते आहेत त्याला निधी दिला जाईल. चांगले रस्ते आपल्याला पाहिजे, पिण्याचं पाणी पाहिजे, भुयारी गटारी योजना पाहिजे, अभ्यासिका पाहिजे, मुलांना उद्यान पाहिजे. नमो गार्डनचं 1 कोटी नमो गार्डनचं 1 कोटी मी सगळ्या नगरपालिकांना दिल्या, सगळ्या पूर्ण 300च्या 300 नगरपालिका. आणि असे अनेक विषय जे तुम्ही मला दिलेले आहेत ते बिलकुल या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. आणि एकच सांगतो, किती काही लोक एकत्र होते, तुमचं काम बोलतंय आणि कामाला मदत लोक देतात. मला किती आरोप करतात लोक, किती आरोप केले. हा मुख्यमंत्री घटना पाहिजे, सरकार याचं पडणं, सरकार जाणं, सरकार स्थापन झाल्यापासून किती शिवाय आपल्याला मी. पण मी कधी माझा तोल धरू दिला नाही, कारण माझ्या पाठीशी लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी सगळे होते. आणि महाराष्ट्रातली जनता जोपर्यंत एकनाथ शिंदेच्या मागे आहे तोपर्यंत मला कसली चिंता नाही. मी टीकेला आणि आरोपाने उत्तर नाही, कामातून उत्तर देतो, कामातून. म्हणून लोक प्रेम करतात. आज महाराष्ट्रामध्ये जिथे जातोय तिथे लोक हसतमुखाने स्वागत करतात. पद येतात जातात, सत्ता येते जाते, पण नाव जाता कामा नये, नाव राखलं पाहिजे. आणि म्हणून मला पद अनेक मिळाले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास, अनेक मंत्री. पण मला या राज्यातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मिळालेली ओळख सगळ्यात मोठी आहे. याचा मला आनंद आहे, याचा मला अभिमान आहे. खासदार माझा मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे, तो डॉक्टर आहे, पुन्हा प्रचाराला आला. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी रामेश्वर निलेवाड, भगून, इगतपुरी.